नमस्कार यूट्यूबकर, माझे नाव प्रियांकाच रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते। तर चला पाहूया साहित्य। 4 वाटी गव्हाचे पीठ, हे पीठ चाळून घेतलेले आहे। या वाटीने 4 वाटी घेतले। 3 वाटी गूळ किसून घेतलेला आहे। 2 वाटी पाणी, अर्धा वाटी साजूक तूप, 4 चम्मच बेसन ह्या चम्मचने, 2 चम्मच बडीशेप, खसखस गरजेनुसार, चवीपुरते मीठ, 1 चम्मच वेलची पूड। चला आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये आपल्याला गुळाचे पाणी तयार करायचे आहे। यात घालूयात गूळ, गॅस कमीच ठेवा। पाणी, हे दोन्ही छान ढवळून घ्यायचे आहे। व्यवस्थित चम्मचने ढवळून घ्यायचे जेणेकरून गूळ पातेल्याला चिटकणार नाही। याला आपल्याला छान असं गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता इथे आता छान गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। याला आपल्याला उकळी वगैरे काढायची नाहीये। गॅस बंद करूया आणि हे पाणी कोमट होण्यासाठी आपण साईडला ठेवून घेऊया। एक पुन्हा पातेलं ठेवून त्यामध्ये आपण अर्धा कप तूप आहे, त्याचा आपण छान कडकडीत मोहन तयार करून घेऊयात। एका भांड्यात आपण दोन्ही पीठ मिक्स करून घेऊया। मीठ टाकूया चवीनुसार, बडीशेप, वेलची पूड, हे सर्व मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घेऊया। आता आपलं मोहन कडकडीत, तूप आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। ते मोहन आपण पिठात घालून घेऊया। आता एका चम्मच घेऊन त्याने छान मिक्स करून घेऊया। तूप कडकडीत गरम झालेलं असल्यामुळे त्याच्यात लगेच हात घालायचा नाहीये। 2 मिनिटं चम्मचने मिक्स करून घेऊया। आता ते हाताला सोसवणे इतपत थंड झाले का चेक करून घेऊया आपण। आता हे 2 मिनिटं तूप चांगलं त्या मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप व्यवस्थित पिठाला मिक्स होईल आणि आपल्या कापण्या खुसखुशीत होतील। छान असं मिक्स करून घेऊयात। वा, इतका छान सुगंध सुटलाय वेलची आणि बडीशेप त्यात असल्यामुळे। आता गुळाचे पाणी कोमट झालेले आहे। आपण ते गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊया, जेणेकरून गुळामध्ये जे खडे किंवा
धूळ वगैरे असते ती साईडला होऊन जाईल, निघून जाईल. आता हे पाणी थोडं थोडं करून आपण पिठामध्ये मिक्स करूयात. हे जेवढं जितपत पाणी आपल्याला लागेल तसंच त्याच्यामध्ये घालायचं आहे. एकदमही पाणी घालू नका गुळाचं, पीठ पातळ होऊ शकतं. जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी घाला. पीठ आपल्याला छान घट्ट मळायचं आहे, जसं आपण पुऱ्यांसाठी मळतो तसंच. जास्त पातळ झालं पीठ तर मग कापणे आपल्या कडक होऊ शकतात. तुम्ही बघू शकता, मला जसं ते गुळाचं पाणी लागत आहे तसं मी थोडं थोडंच घेते. छान असं मळून घेऊयात पीठ. तुम्ही पाहू शकता पीठ छान घट्ट असं आपलं मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण 5 मिनटं असंच ठेवून देऊया आणि त्यानंतर मग आपण याच्या कापण्या करायला घेऊ. पाहू शकता 5 मिनटं झालेले आहेत आणि आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो, पोळीला जेवढं घेतो कणिक त्यापेक्षा थोडंसं जास्त घेऊन आपण पोळी लाटायला घेतली. पोळीवरती मस्त खसखस घालून घेतले. दोन्ही साईडनी छान खसखस पेरून घ्यायची त्याच्यावर. आणि ही पोळी आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी जाडच ठेवायची आहे. जास्तही पातळ झाली तर मग आपल्या एकदम कडक होतात, त्याच्यामुळे थोडी जाडच ठेवायची, जेणेकरून कापण्या आपल्या खुसखुशीत होतील. माझी पोळी लाटून झालेली आहे. आता मी याला कटरच्या साहाय्याने कट करून घेते. छान असा कापण्यांचा शेप देऊयात त्याला. तुम्ही पाहू शकता छान असा शेप आलेला आहे कापण्यांचा त्याला. पाहू शकता तुम्ही एवढ्या जाडीची कापणी करायची आहे. ते आता एका भांड्यात काढून घेऊयात. याचप्रमाणे आपल्याला राहिलेल्या बाकीच्या पिठाच्याही कापण्या कापून घ्यायच्यात. मी एकीकडे भांड्यात तेल तापवायला ठेवलेलं आहे. तुम्ही या प्रमाणात जर करत असाल कापण्या तर तेवढ्या एकदम लाटून तुम्ही एकदम कापण्या करून तळून घेतल्या तरी चालेल. या प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही कापण्या बनवत असाल तर मग मध्ये मध्ये तुम्ही कापण्या तळून घेत राहा, जेणेकरून ते चिवट होणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ यूज केलेलं आहे. बेसन पीठ थोड्या वेळाने मग ते चिकट होऊन जातात, त्यामुळे थोडे थोडे तळून घ्या जर तुमचं प्रमाण जास्त असेल यापेक्षा. तर माझ्या आता सगळ्या कापण्या करून झालेल्या आहेत. मी आता या तळायला घेते. तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे. छान असा गोल्डन रंग येईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या. गॅस शक्यतो मीडियम किंवा मंद आचेवरच ठेवा. जर तुम्ही एकदम फास्टवरती ठेवला तर त्या कापण्या कशा वरून जळतील
आणि आतनं कच्च्याच राहतील. त्यामुळे शक्यतो मंद आचेवरच तुम्ही तळून घ्या. आखाड महिना म्हटला की माझ्याकडे तर हे बनतंच. तुमच्याकडे बनतं का नक्की सांगा मला. तुम्ही पाहू शकता छान तळल्या गेल्यात आपल्या कापण्या. काढून घेऊयात एका भांड्यात त्याला. अशा प्रकारे सगळ्या कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत त्या. मी दाखवते तुम्हाला एक कापणी. बघू शकता छान असं खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा. या प्रमाणात घेऊन, जसं मी दाखवलेलं आहे प्रमाण याच्यात, या प्रमाणात घेऊन तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या कापण्या कशा झाल्या त्या. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.